नमस्कार, महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी सातारच्या एस टी स्टँडवर आहे. बघा, सातारच्या एस टी स्टँडवर आहे. इथे विद्यार्थिनी आहेत, महिला आहेत आणि सर्व साताऱ्यातील अनेक भागांमध्ये तालुक्यांमध्ये जाणारे लोक आहेत. शहरातले काही लोक आहेत, ग्रामीण भागातले काही लोक आहेत आणि ही सगळी लोक जे आहेत संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरी जाण्यासाठी तयार आहेत. आता या ठिकाणी उद्या साताऱ्यामध्ये म्हणजे कराडच्या जवळ पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी राहुल गांधी येत आहेत. तिकडे लातूरमध्ये राष्ट्रपती ज्या आहेत द्रौपदी मुर्मू त्या आल्या होत्या. म्हणजे निवडणुकांचं वातावरण आहे आणि मोठ्या प्रमाणात हे वातावरण आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कुठले प्रश्न असतील, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी जिंकेल की महायुती जिंकेल, लोकांना कुठला मुख्यमंत्री हवा आहे, कोण मुख्यमंत्री हवा आहे, सातारच्या लोकांना कोण मुख्यमंत्री हवा आहे, महायुतीचं काम कसं सुरू आहे, लाडकी बहीण योजना चांगली आहे की पुरेशी नाही आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर. नमस्कार, नमस्कार. काय म्हणताय, काय नाव तुमचं? अनिल नलावडे. गाव कुठलं आहे? मी नलावडेवाडीचा आहे. नलावडेवाडी वॉटर स्टेशन. आता उद्या राहुल गांधी येणार आहेत इथे. अच्छा अच्छा. नाही माहिती नाही हो. राहुल गांधी येणार आहेत, एक कार्यक्रम आहे. तर मला सांगा की आता विधानसभेच्या निवडणुका पण येतील. हो हो बोला. तर विधानसभेत कोण जिंकेल, महाविकास आघाडी की महायुती? आताचं सध्याचं सरकार जे आहे ना एकनाथ शिंदेचं ते फार सक्षम आहे. हो आणि खूप चांगली कामं केलीत त्यांनी. हां आणि गोरगरिबांसाठी पण खूप चांगली आहेत. हां काय चांगली कामं केली सांगा. आता बघा अपंगांचं मी सांगतो ना, आमच्या अपंगांना पण खूप सहकार्य केलं आणि विविध योजना वगैरे पण मान्य केल्या. हां आणि महिलांसाठी पण आपल्या ज्या लाडकी बहीण योजना वगैरे खूप व्यवस्थित झालं. हां लाडकी बहीण योजना सांग. हो हो खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. आता मला सांगा उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं? होतं ठीक आहे, पण ती कसं आहे परंपरा चालली होती ना. आता एक आपला आम माणूस आहे, जे एक आपले जे मध्यम वर्ग आहे ना आपले एकनाथ शिंदे साहेब, ते आपलं कसं आहे की लोकांची जाणीव आहे त्यांना, गरीब लोकांची वगैरे. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझी मिसेस आजारी होती वगैरे, खूप सहकार्य केलं आणि खूप चला. चांगलं हे केलं. एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे असं ते म्हणतात. ही तरुण मुलं माझ्यासोबत आहे. नमस्कार, काय नाव तुझं? समीर कांबळे. कांबळे, तुझं नाव? गौरव टोनपे. टोनपे. तुम्ही कुठे पळाले? या, तुझं नाव काय? विश्वजित कांबळे. तुझं? रोहन कांबळे. कांबळे. आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो. आता महायुती माहिती आहे का तुला? सगळ्यांना माहिती आहे. पक्के राजकारणी आहे मग तुम्ही. हां, राजकारणी आहे तुम्ही पक्के. तू कुठल्या पक्षाचा? कुठल्याच पक्षाचा नाही आत्ता तरी. नाहीच की काय ते जरा वाईट फुटून फुटून राजकारण चाललंय, त्यामुळे सध्या तर नाही आम्ही कुठल्या पक्षाकडे, ते कुठल्या पक्षाकडे नाही आम्ही. मला सांग, कोण नेता तुम्ही एवढे सगळे तरुण आहात? साताऱ्यातलं तर कोणच नको. कोणीच नको. काय केलंय? काय केलं माहिती, काय करायला पाहिजे? एसटी आहे का जायला? रोजचा प्रॉब्लेम आहे. कॉलेज आमचं 10 वाजता भरतंय आणि दुपारी जेवाय पुसतोय आम्ही कॉलेजला. काय उपयोग? कॉलेजला उशीर होतो जायला. उशीर होतोय, बस नाहीत आज तर आता मला सांग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? नाही बघा एवढं चांगलं काय आता. आहे चांगलं. तुला कसं वाटतं? बरोबर नाही वाटत? नाही मग तुला कुणाचं काम आवडतं? कुणाच नाही. काय ती सोय केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मुलांना तरुणांना गरजेचं आहे शिक्षण. तर त्या शिक्षणालाच त्यांना उशीर होत असेल तर त्याचा काही उपयोग नाही ना. आता मला सांग, हे सरकार जे बनवतात ना, आपण जेव्हा निवडून देतो लोकांना, तेव्हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार असेल, महागाई कमी करणं असेल, एज्युकेशन देणं, आरोग्य देणं, हे सगळे सरकार करतं का? सर्वात महत्त्वाची गोष्ट तरुण पिढीला आहे ती शिक्षण. आणि ती जर का त्यांच्यापर्यंत योग्य रीतीनं पोहोचत नसेल तर बाकीच्या गोष्टी नंतरच्या आहेत. तर शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला सांग, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे? मिळालं पाहिजे, पण ती काय असेल ती त्यांच्या ह्याच्यातनं मिळेल ना. ते त्यांचा प्रश्न आहे. आत्ता सध्याचं जे चालूचं जे प्रश्न आहेत ते आधी त्यांनी बघितलं पाहिजे. आता महाविकास आघाडी माहिती आहे तुला, महायुती माहिती आहे. विधानसभेत कोण जिंकेल? कोण जिंकल? आता जी जनता निवडून दिली ती जिंकल. आपण काय सांगणार? आधी पण तुझा अंदाज काय? माझ्या अंदाजावर काही ठरत नाही ना. तुझा अंदाज म्हणजे सगळ्या लोकांचा मिळून एक अंदाज आहे. नाही नाही, माझ्या एकट्याच्या अंदाजावर असं मी काही सांगू शकत नाही ना कोण जिंकल. आता जनतेच्या मनात काय आहे ती होईल. आता मी याला एक प्रश्न विचारला की महायुती जिंकेल की महाविकास आघाडी लोक विधानसभेमध्ये? तसं काही सांगता येत नाही अजून तरी. जनतेचा जरा कसा कल सांगू शकत नाही आपण, त्यामुळे तरी सध्या कोणी येईल निवडून सांगता येत नाही. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे. हां, त्याच्यावर आंदोलन होतात. मनोज जरांगे पाटील आंदोलन करतात. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे.
मिळालं पाहिजे. ओबीसी म्हणतात आमच्यातलं देऊ नका, मराठा समाज म्हणते सरकार ठरवलं कसं द्यायचं आरक्षण ते त्यांच्या ह्याच्यावरती. राजकारण आवडतं. एवढं तर नाही बघा. नाही राजकारणातला कुठला नेता आवडतो? काय आता तसं काय सांगता येत नाही. मतदान आवडतं म्हणजे तसं आता उदयनराजे आमचे. हां. राहुल गांधी साताऱ्यात येणार माहिती तुला? नाही पोस्टर लागले राहुल गांधी. राहुल गांधी कसे वाटतात तुला? आता अपोजिशन लीडर असं संसदेमध्ये. हाय आता तर सध्याला ह्या वर्षी ह्या पंचवर्षीला तर आहेत ऑपोजिट विरोधी पक्ष नेते आहेत. त्याचं काम कसं वाटतं? चांगलं वाटतं सध्या तरी ह्याच्यावरती इंटरनेटवरती पाहतो. काम चांगलं वाटतं. खूप खूप धन्यवाद. साताऱ्यामध्ये एस टीची व्यवस्था नाही आहे. हे कॉलेजला जातात यांच्यासाठी एस टीची व्यवस्था नाही आहे. आता इथे काही लोक जे बसले त्यांच्याशी बोलणार आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? नाव काय बोलणार नाही होय सहज गप्पा मारायला. नाव तर सांगा. नाव तर सांगा. काय नाव तुमचं? सूरज रघुनाथ जाधव. सूरज रघुनाथ जाधव. गाव कुठलं आहे तुमचं? गोवालेवाडी. आता काय व्यवसाय काय करता? शिक्षण आहे. शिक्षण शिकायला आहे कुठे? कुठला कॉलेज? शिवाजीवाले. शिवाजीवाले. थोडंसं उभं राहता का तुम्ही? कारण मला बोलता येत नाही. आता ही लाडकी बहीण योजना जी आहे ऐकली असेल, कशी योजना आहे? चांगले आहे. याच्यामुळे महायुतीला फायदा होईल. होय. हे सगळ्या लाडक्या बहिणी मतदान करतील भाजपला, महायुतीला. काय सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही. सोशल मीडियावर लाडकी बहिणीला 1,500 रुपये दिले, भाऊजी मात्र असेच राहिले, असं जे आहे ते खरं आहे का? खरं आहे. खरं आहे. भाऊजीला पण दिलं पाहिजे. दिला पाहिजे. दिला. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे का? भेटायला पाहिजे. आता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुती जिंकेल की महाविकास आघाडी? ते काय सांगू शकत नाही. कसं काय सांगू शकत नाही? लोकसभेमध्ये महाविकास आघाडी पुढे होती, ती पुढेच राहील की मागे येईल? काय सांगू शकत नाही. एक अंदाज आपला. येईल पण येईल पण कोण येईल? ते काय सांगू शकत नाही. उमेदवार ठरल्याशिवाय काय सांगू शकत. उमेदवार जे लोकल उमेदवार आहेत ते जर आता साताऱ्यामधले जे चित्र होतं ते चित्र कायम राहील कसं होईल? शशिकांत शिंदे तर हारले, उदयनराजे जिंकले, मग महायुती तर जिंकली, मग आता मतदारसंघामध्ये महायुती जिंकेल. जिंके. महाविकास आघाडी ते काय सांगू शकत नाही. काय सांगू शकत नाही असं म्हणतायत. आणि साताऱ्याच्या एस टी स्टँडवर ताई नमस्कार. काय नाव? आशा कडव. आशाजी काय करता तुम्ही? मी टीचर आहे. कुठल्या शाळेमध्ये? चिमणगाव हायस्कूल. घरात कोण कोण आहेत? सासू सासरे आहेत आणि सर आमचे आणि 2 मुलं. मुलं काय करतात? तो BMS पुण्याला आहे, टिळक आयुर्वेदिक कॉलेज, सेकंड इयर. सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे, कशी आहे हो? सरकारची लाडकी बहीण आता कसं सरकारच्या मनात आलेलं आहे महिलांना म्हणजे प्रगती व्हावी यासाठी. तर आहे त्यांच्या दृष्टीनं आहे योग्य. चांगली योजना आहे. हां 1,500 पुरतील? नाही पडणार. नाही पुरणार. नाही, शेवटी महागाईचा जमाना आहे. हां पण शेवटी कसं आहे आता त्यांनी काढली योजना पण महिलांना दिलासा आहे तेवढ्याने. आता एकनाथ शिंदे माहिती आहे का? कसं काम आहे होतं? आहे तत्पर आहेत, करतात काम. हां आणि उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं? आता शेवटी कसं आहे दोन्ही आपापल्या जागेवर त्यांच्या पद्धतीनं ते काम करतात. मला सांगा मुख्यमंत्री तुम्हाला कोण आवडतं? कोण व्हायला आवडेल? मी नावं सांगतो. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यापैकी तुम्हाला कोण आवडेल? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. हां हां आणि उद्धव ठाकरे सुद्धा आवडतील. उद्धव ठाकरे सुद्धा आवडतील. उद्धव ठाकरे चालतं. हां तर या ताई आहेत, या ताई नमस्कार. काय नाव तुमचं? पूनम आहे. पूनम. गाव कुठलं आहे? खोलवडी. फुलवडी. आता मी या ताईंना काही प्रश्न विचारले. लाडकी बहीण योजना चांगली आहे का? चांगली आहे. काही लोक म्हणतात की 1,500 रुपये देण्यापेक्षा तुम्ही रोजगार दिला पाहिजे. रोजगार पाहिजे की रोजगार हवा आहे. रोजगार हवा आहे. एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? छान आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं? त्यांचंही छान आहे. उद्धव ठाकरेंचं? उद्धव ठाकरेंचं छानच आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचं काम कसं? बाबांचं तर उत्तमच. बाबांचं तुमच्या इथलं म्हणून माझं उत्तम होतं. नाही असं काही नाही आहे सर.
असं काही नाही. कोण जिंकेल हो? महायुती जिंकेल की महाविकास आघाडी विधानसभेमध्ये? इथलं नाही, म्हणजे महाराष्ट्र. महायुती. काय कारण आहेत की महायुती जिंकेल? म्हणजे त्यांनी सुविधा खूप आणल्या, म्हणजे डेव्हलपमेंट खूप झालेली आहे. हां, महायुतीच्या काळात डेव्हलपमेंट खूप झाली. खूप झालेले आहे. मग त्यांनी रोजगार वगैरे म्हणजे म्हणजे खूपशा अशा योजना पण खूप राबवल्यात त्यांना. तर त्या- योजना राबवल्या. आता आणखी एक प्रश्न असा आहे की महायुती टिकेल का? कारण अजित पवार आहेत बघा, एकनाथ शिंदे आहेत, भाजप आहे, हां, यांच्यामध्ये एवढ्या जागा आहेत, माणसं जास्त, जागा कमी, ही टिकेल? ते तर नाही सांगू शकत सर. महाविकास आघाडी टिकेल का? एका रात्रीत नियम बदलतोय सर, त्यामुळे ते तर नाही सांगू शकत सर. आता साताऱ्यामध्ये ही सगळी मुलं आहेत, ती एस टीचा संप सुरू आहे, त्याच्यामुळे इथे रखडलेली आहे. ताई, काय नाव तुझं? मुक्ता बाबत. एस टी सुरू आहे की बंद आहे? मी आता आले बंदे बहुतेक. बंद आहे एस टी. मी एस टीच आहे. मी महामंडळामध्ये जॉब करते. 11 वर्ष झाले. मेडा महाबळेश्वर बस अजून आलेले नाही अजून. आणि पगारवाढीमुळे संप ठेवण्यात आला. त्यामुळे ते किती दिवस संप असतात माहिती नाही. तर आज संध्याकाळपर्यंत काय नाव आहे त्यांचं, शिंदे, एकनाथ शिंदे एक मुख्यमंत्री. मुख्यमंत्री आता मंत्रालयामध्ये ते सांगतील. आता मंत्रालयामध्ये काय सूचना होते, चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे. तर काय मागण्या आहेत हो तुमच्या? माझं मागणं असं आहे की आम्ही कर्मचारी आहोत, तर आमचं वेतन वाढलेलं पाहिजे. आम्हाला त्या आधारे मिळालं पाहिजे वेतन. जे सरकारी कर्मचारी आहेत त्यानुसार वेतन मिळालं पाहिजे. हां, हो. पण काय कुठं चुकतं मग? ते आता संघटनेवाले काय म्हणतात ते त्यांच्यावर आधारित आहे, ते कष्टकरी संघटना. त्यामुळे आम्हाला कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे वेतन, आणि त्याकरिता त्यांनी संप ठेवण्यात आला. लाडकी बहीण योजना माहिती आहे? हां, माहिती आहे मला. कशी आहे? ती आहे बरी, पण आम्हाला ज्यांना 60,000पेक्षा जास्त पगार आहे, आर्थिक स्रोत आहे, त्याच्यापेक्षा त्यांना हे नाही आहे. पण इतर ज्या महिला आहेत त्यांना चांगली आहे. हां, ती प्रथा चांगली आहे त्यांची. पण त्यांचं वेतन म्हणजे त्यांचं इन्कम 2-2.5 लाखाच्या पुढं असेल, त्यांना योजना नाही. ज्या 2.5 लाखाच्या समजा जे खाली असेल त्यांना योजना मिळणे गरजेचं आहे. चला, एस टी कर्मचाऱ्यांचा संप आहे आणि तुम्ही सगळे एस टी आली नाही म्हणून थांबलात. हो. काय नाव तुझं? कावेरी गायकवाड. किती वेळापासून एस टी नाही? मी आता अर्धा तास झाला आली आहे. तू कधी आली? मी पण अर्धा तास झाला आली आहे. कुठल्या कॉलेजमध्ये? नाही स्टडीला आहे. कुठे स्टडीला? तालुका पोलीस स्टेशनच्या तिकडं. पोलीस स्टेशन. कुठल्या स्टडीला आहे? पोलीस भरती? पोलीस भरती. हो. झालं का सिलेक्शन? ट्रेनिंगला? नाही आत्ता ग्राउंड दिले, पेपर बाकी आहे. हो. एकनाथ शिंदे माहिती आहे? हो. कसं काम आहे होतं? आता काय उद्धव ठाकरे माहिती आहे? माहिती पृथ्वीराज चव्हाण माहिती असतील, इथलेच आहेत. राज ठाकरे माहिती? माहिती शरद पवार, माहिती. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, हो माहिती. सगळं माहिती आहे. राजकारणी होणार आहेत? नाही का होणार नाही? नाही काही नाही, पोलीस भरतीचं करते. बरं, मला सांग की आता लाडकी बहीण योजना आलेली आहे, कशी वाटते? माणसाला रोजगार पाहिजे की अशा योजनांनुसार त्यांना रोजगार पाहिजे. हो. ज्या योजना म्हणजे काय उपयोगच नाहीये. 3,000 1,500 घेऊन काय उपयोग आहे तेव्हा? 1,500 थोडासा हातभार तर लागतो. हां ठीक आहे, पण असं नोकरी असेल तर ठीक आहे ना. एकनाथ शिंदे यावेळेला निवडून येतील? उद्धव ठाकरे? आता त्यांनी योजना काढली म्हणल्यावर ते एकनाथ शिंदे येतील. धन्यवाद. एस टीचा संप सुरू आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी थांबल्यात, अर्ध्या तासाने थांबल्यात एस टी काही ठिकाणी. साहेब नमस्कार. नमस्कार. हे कुठे लांब चाललं? काय नाव तुमचं? नाही झाले मग. झालं तुमचं? साहेब नाव काय तुमचं? लक्ष्मण वाघ. लक्ष्मण वाड. गाव कुठलं आहे? गाव डिस्कळ. कुठलं? डिस्कळ. पुष्कळ. आता मला सांगा किती वेळापासून एस टी नाही? नाही, मी आत्ताच आलोय. तुम्ही आता आलात.
मी काही प्रश्न घेऊन फिरतो, लोकांमध्ये जातो सरळ थेट. आता महागाई आहे का हो? हो आहे की महागाई आहे. किती महागाई झाली? तसं काय सांगता येत नाही तुम्हाला, त्यातला काय अनुभव नाही मला. सरकार तर म्हणतंय सगळं रोजगार वाढलाय, महागाई वाढली, सगळं वाढलं. हो आहे बरोबर, महागाई वाढलेलीच आहे. तर काय एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे माहिती आहे? नाही, ते राजकारणाबद्दल मला एवढं काय माहिती पृथ्वीराज बाबा माहिती आहे? नाही. नको ते तसलं. पृथ्वीराज बाबा पण माहिती आहे. चला, या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मी ST स्टँडवर घेतोय आणि आतमध्ये थोडंसं जाऊया. नमस्कार. अरे नाव तर सांग. नाही, नाव नाही, तर नाही. सांग. अरे नाव तर सांग. काही लोक बोलतात, काही लोक बोलत नाहीत. कशी आहे मावशी? नाव काय तुझं? अच्छा, कशी तब्येत वगैरे बरी आहे तुझी? चला, ST स्टँडवर अनेक भागातून लोक येतात. साताऱ्यामधून, म्हणजे एखाद्या जिल्ह्याचं ST स्टँड असेल तर त्या ST स्टँडवर बाजूच्या तालुक्यातून जे मुलं असतील, मुली असतील किंवा तरुण असतील, शेतकरी असतील. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? प्रकाश शिंदे. प्रकाश शिंदे. प्रकाश. गाव कुठलं आहे? कास पठार. थोडंसं मोठ्याने बोला, काय गाणं वाटतं. कास पठार. कास पठार. काम काय करतं? मी मुंबईला असतो, आता मुंबईला चाललो. गाव इथलं आहे. गाव इथलं. मग गावी कधी म्हणजे वर्षातून किती वेळा येणार? गावी वर्षातून होते 4-5 वेळा होते. गणपती, दिवाळी. कुठल्या पक्षाचं काम करतं? पक्ष वगैरे काय नाही. नक्की. मुंबईत कुठे राहिलं? मुंबई IIT पवई. IIT पवई. IIT पवई. मी पण पार साईडला राहतो. हां, IIT पवई पार साईड जवळ आहे. जवळ. प्रकाश, काय साताऱ्याचं वातावरण काय? महायुतीला पोषक आहे की महाविकास? एवढं राजकारण आपल्याला काय माहित नाही. राजकारण का आपल्याला एवढं माहित. इंटरेस्ट नाही राजकारण. एकनाथ शिंदे माहिती आहे? एकनाथ शिंदे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे माहित. त्या दोघांपैकी कोणाचं काम चाललं? एकनाथ शिंदे आपल्याला एकदम परफेक्ट वाटते. एकनाथ शिंदेचं काम चाललं. आता मुख्यमंत्री कोण होणार आहे? एकनाथ शिंदे होतील, उद्धव ठाकरे होतील की पृथ्वीराज चव्हाण होतील, नाना पटोले होतील की अजित पवार होतील की देवेंद्र फडणवीस? मला तर असं वाटतंय मनसेचं आपले राज ठाकरे झाले तर एक आपल्या महाराष्ट्रासाठी फायद्याचं आहे. ते राज ठाकरेंना झाले तर माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे. असं वैयक्तिक मध्ये राज ठाकरे झालं तर चांगलं. ते भविष्यासाठी चांगलं आहे. ते काय वेगळं काम होईल? राज ठाकरे समजा मुख्यमंत्री झाले तर काय वेगळं काम? कसं आपल्या म्हणजे हिंदूसाठी कसं वगैरे चांगलं असं मराठी लोकांसाठी, हिंदू लोकांसाठी चांगलं ते कसं व्यवस्थित बघतात ते. खूप खूप धन्यवाद. राज ठाकरे यांनी यावेळेला सर्व जागा निवडणुका लढवण्याचा निर्धार केलेला आहे. या बाजूला सुद्धा काही ST मुळे लोक खोळंबलेले आहेत. ST सुरू नाही आहेत. साहेब नमस्कार. काय नाव तुमचं? अमृत इनामदार. अमृतजी, किती वेळापासून ST नाही? बराच वेळ झाला, 1 तासभर झाला, पण ST काही दिसली नाही. आता मंत्रालयात चर्चा सुरू आहे आणि खूप कामगारांना वेतन दिलं पाहिजे का सरकारी कर्मचाऱ्यांसारखं? हो, दिलं पाहिजे, प्रश्नच नाही आहे. पण अशा पद्धतीनं लोकांचं खोळंबा करणं पण ते पण चुकीचं आहे. आणि ज्या वेळेला नेमकं आता सणांचा हे आहे, दिवस आहेत आणि लोकांचे खोळंबा होऊन जातो खूप. त्याच्यामुळं आता अशा पद्धतीनं अडवणूक करणं पण फार अतिशय चुकीचं आहे. गेल्या वेळेला खूप वेळ चर्चा सुरू होती, 1-1.5-2 महिने. यावेळेला लवकर प्रश्न सुटेल असं वाटतं? आता बघूयात, आता सरकारच्या मनात असेल तर सुटेल. काय करणार, सरकारने सोडवायला पाहिजे हा प्रश्न. कारण नागरिकांना प्रॉब्लेम येतो, सरकारला तर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. सामान्य नागरिकांना बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येत असतो. आता मला सांगा की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. मागच्या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. दोघांपैकी कोणाचं काम चांगलं? तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदेच अतिशय चांगले आहेत, प्रश्नच नाही आहे. एकनाथ शिंदे आणि आत्ताचं सरकार म्हणजे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार चांगलंच आहे. निर्णय घेण्यामध्ये म्हणा किंवा निर्णय घेण्याची क्षमता असेल आणि सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदेचं सरकार चांगलंच आहे. कारण त्यांच्या काळामध्ये बऱ्यापैकी संपणी अशा गोष्टी झाल्या नाहीत. पण आता हे किरकोळ प्रश्न आहेत, हे लवकरात लवकर सरकारने सॉल्व्ह करावेत, एवढी जनतेकडनं अपेक्षा आहे. यावेळेला महायुती जिंकेल की महाविकास आघाडी महाराष्ट्रात? तसा मोदींचा पगडा असल्यामुळं कदाचित महायुती जिंकायचे चान्सेस आहेत, थोड्याफार फरकाने. लोकसभेला कमी जागा का मिळाल्या? लोकसभेला जागा कमी मिळाल्या कारण थोडासा मोदींचा दृष्टिकोनातून बघायला गेलं तर आता बऱ्यापैकी ओव्हरऑल सगळ्या भारतामध्ये मोदींच्या दृष्टिकोनातून बऱ्यापैकी लोकांनी मोदींकडे बघून वोट केलं. महाराष्ट्रामध्ये जर थोडासा जो राजकारणाचा चिखल झाला आहे, मध्ये काही राज ठाकरे जे म्हणालेत, त्यामुळं थोडंसं लोकांचं जरा महायुतीकडे बघायचा दृष्टिकोन जरा बदलला आहे. त्यामुळे त्यांनी जरा थोडंसं त्यांच्या सुधारणा करावी ही इच्छा आहे. सुरुवातीच्या काळात पक्ष फोडला म्हणून भाजपला वर खूप नाराज होते. ती नाराजी आता आहे की गेली? अजूनही आहे थोडी. त्याचा काय परिणाम होईल विधानसभेत? विधानसभेला परिणाम होणार थोड्याफार फरकानं.
थोड्याफार म्हणजे जेवढा आपल्याला मतांची अपेक्षा आहे किंवा जेवढ्या जागा जास्त निवडून येण्याची अपेक्षा आहेत तेवढा परिणाम होईल असं मला वाटत नाही. पण थोड्याफार फरकानं BJP किंवा शिवसेना जी शिंदे गट आहेत त्यांचं थोडे वरचढ आहेत, म्हणजे त्यांची जागा येण्याचे चान्सेस आहेत जास्त. पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं तुम्हाला? आता मी प्रॉपर करायचं आहे, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहेच, प्रश्नच नाही आहे. हो. आता तिथे एक तरुण बसला होता, तो बोलला की राज ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे. काय वाटतं? तसं राजकारणात मुरलेली लोक बऱ्यापैकी लोक लागतात, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, हे मुख्यमंत्रीपदाला असे सोबीशी लोक आहेतच. राज ठाकरे व्हायला हरकत नाही आहे, काही प्रश्न नाही आहे, आले तर चांगलेच आहे. पण राज ठाकरे त्यांच्या सभेला खूप गर्दी होते, पण मतदान का होत नाही? काय कारण असं? राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते, मतदान होत नाही, याचं मला वाटतं मुख्य कारण असं आहे की लोक बऱ्यापैकी म्हणजे राज ठाकरे म्हणा किंवा राज ठाकरेंच्यामध्ये आपले शिवसेना प्रमुख आपले हे जे होते बाळासाहेब ठाकरे, त्यांची छबी बघतात राज ठाकरेंच्यामध्ये. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला गर्दी बऱ्यापैकी असते, पण मुद्देही चांगले असतात, प्रश्नच नाही आहे. पण लोकांनी आता राज ठाकरेंनी साथ द्यावी. राज ठाकरेंना बहुतेक इथं मला वाटतं विधानसभेला चांगलं यश येईल. धन्यवाद. अमृत सातारचे आहेत. राज ठाकरेंना लोकांनी साथ दिली पाहिजे असं ते म्हणतात. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? काय नाव? सुभाष सोनवाने. सुभाषजी, गाव कुठलं आहे? पाटण. आता मी काही प्रश्न घेऊन फिरतोय असं लोकांमध्ये. हां, नेत्यांचं आपण रोजच ऐकतो. सकाळी TV लावला की सकाळी दुसरं कोणतरी बोलत असतं, मग ते बोलले की दुसरे बोलतात. तर आमचा कार्यक्रम असा आहे की लोकांच्या मनात नेमकं काय आहे, रोजगार आहे का, बेरोजगारी आहे का, शेतकऱ्यांना भाव मिळतोय का, हे सगळे प्रश्न घेऊन फिरतोय. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण तसं आमच्या मी विदर्भातला आहे बरं का. मी कारंजा गाडगेतमधनं आहे, पण कापसाला पण तेवढा भाव भेटत नाही आणि फल्लीला पण भाव भेटत नाही बरं का सर. पण यांचं खत आहे का नाही, खताची किंमत डबल वाढली आहे बरं का. तेव्हा मला वाटतं 450 रुपयाला पोत भेटत होतं आपलं कुठं याचं DSPचं 450 रुपयाला भेटत होतं. आता त्याची किंमत आता किती सांगा बरं. हां, GSTमुळं आहे का नाही, GSTमुळं लॉस गेलो आम्ही. माझा पगार आहे, माझ्या पगारावर पण टॅक्स बसला. माझा पगारावर आता मी कष्ट करतो, 50 मीटरवर मी काम करतो, वरती मशीनवर फोन चक्कीला मी कामाला आहे. 50-60 मीटरवर मी काम करतो, पण माझ्यावर GST बसला आहे. माझ्यावर GST 25,000 रुपये माझा एका वर्षाचा जाणार. आता एका वर्षाचा 25,000 रुपये जाणार. पण हे गव्हर्नमेंटने कुठंही ॲडजस्टमेंट केलं पाहिजे. सरकार तर म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काय करतो. नाही काय केलं, फक्त 2,000 रुपये देऊन राहिले ते बरं का. 2,000 रुपये हे हप्ता आला 2,000 रुपयाचा बरोबर. 2,000 रुपये आला. फक्त लेडीजनी 3,000 रुपये आले, काही बायासनी आलीच नाही, काही बायासनी भेटलेच नाही पैसे. तर 3,000 आले का? आले. आनंद झाला का? आनंद झाला, पण तेवढं कटून पण जाते ना. आनंद झाला पण कटून पण जाते तेवढे पैसे. कटून गेले? आता ज्यांच्या पगारात नाही गेलेच की, त्यामुळे म्हणजे GST कटून गेला. GST कटून गेला. आता ताई मला सांगा की तुम्ही समजा मतदान करायला गेल्यावर काय विचार कराल की लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मतदान करा? आता केलंच पाहिजे. आता आपल्यासाठी त्यांनी केलं तर आपण त्यांना मतदान केलंच पाहिजे. एकनाथ शिंदेचं काम कसं? चांगलं आहे, काम चांगलं आहे त्यांचं, काम चांगलं आहे त्यांचं. आणि उद्धव ठाकरेंचं कसं? ते पण चांगले आहे. ते चांगले कसे असेल, काहीतरी प्लस मायनस होईल की नाही? तसं आपण बोलू शकत नाही. पण चांगले, आपण गरीब माणसं, आपण काय बोलणार आहे. पण ठाकरे साहेबांचं पण काम चांगलंच आहे आणि शिंदे साहेबांचं पण काम चांगलंच आहे आणि पवार साहेबांचं पण काम चांगलंच आहे. आणि मोदी हो पाहिजेच. मोदी साहेब हे म्हणजे शरद पवार पण चांगले आहेत, उद्धव ठाकरे पण चांगले आहेत, शिंदे साहेब पण चांगले आहेत आणि मोदी पण पाहिजे, असं कसं होईल? विरोधी मोदी सरकार हे पाहिजे आपल्याला. वरती पाहिजे, खाली कुठलंही आलं सरकार तर चालेल बरोबर. या पोरांना विचारतो मी. अरे नमस्कार. अरे आता बघत होता, आता तुम्ही गेलात, काय नाव तुझं? रोहन शिंदे. रोहन शिंदे. राजकारण आवडतं? इतकं नाही आवडत. का रे? त्यात सत्ता म्हणजे लोकले खूप हे झाले, भ्रष्टाचार खूप झालाय, प्रमाणात वाढलाय. भ्रष्टाचार झालाय? कुणी केलं? बऱ्याच लोकांनी. सरकारी ऑफिसर्स हे घेतात, करप्शन वगैरे खूप चाललंय. पण मोदी साहेब तर म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा. असं मी तर ऐकलं नाही असं बोलतात ते. ऐकलं नाही, आम्ही तर पत्रकारांकडून ऐकतो ना. आम्ही सरकार असं म्हणतं की करप्शन होत नाहीये. होतं, खूप होतं. नक्की? नक्की. कसं जाणवतं तुम्हाला?
आता कॉलेजला ॲडमिशन वगैरे घेताना वगैरे कधी पैसे कोणतं सरकारी काम वगैरे करताना त्याच्यात पैसे मागितले जातात. घेतलं पैसे दिले की काम लवकर होतं हे असं होतं. एकनाथ शिंदे माहिती आहेत, माहिती आहेत, उद्धव ठाकरे, अजित पवार, माहिती आहेत, देवेंद्र फडणवीस, माहिती आहेत, पृथ्वीराज चव्हाण, माहिती आहेत, नाना पटोले, माहिती आहेत. यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री झाला? असं मी तर काही सांगू शकत नाही ना. असं मी काही सांगू शकत नाही. कोणी झालं तरी भ्रष्टाचार ते एकटंच करतात असं कोण म्हणू शकतं का? त्यांच्या राज्यात अजून माणसं आहेत ना, त्यांच्याकडून बी भ्रष्टाचार होतोच ना. खूप धन्यवाद. सातारच्या एस टी स्टँडमधून सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया. लाडकी बहीण असेल बघा, एस टीचा संप सुरू आहे आणि एस टी पकडण्यासाठी ही झुंबड आहे. सरकारने मागच्या वेळेलाही एस टीचा संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, पण हा तोडगा निघाला नाही. लोकांचे हाल होत आहेत. सरकार नेहमी म्हणत असतं की आम्ही लोकांसाठी काम करत असतो, पण गेल्या 3 दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस टी कमी आहेत. काही मोजक्या एस टी ज्या आहेत त्या चालवल्या जातात. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सातारच्या एस टी स्टँडवरून. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तुर्तास तुमची रजा घेतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश विलास आठवले, न्यूज 8 महाराष्ट्र.